हे सरकार गेंड्याच्या कातडीचं प्रत्येक शेतकऱ्याला आज वाटू लागलेलं आहे। यांना धडा शिकवण्याची गरज आहे। तोपर्यंत यांचा माज हा उतरणार नाही। ही आमची रोजीरोटी आहे आणि आमची रोजीरोटी जर तुम्ही सहज हिसकावून घेत असन तर ते आम्ही होऊ देणार नाही। जोपर्यंत आमच्या जीवामध्ये श्वास आहे तोपर्यंत आम्ही लढू। एक तर आमची इथून विजय यात्रा निघल, नाही तर मग आमची मरण यात्रा निघल, दोन्हीपैकी एक होईल। देवमूर्ती येथे माननीय राठीसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये जालना नांदेड समृद्धी महामार्गाचा आंदोलनाचा आज 79वा दिवस आहे। आतापर्यंत खूप आशा अपेक्षा घेऊन प्रत्येक शेतकरी आंदोलनात उपस्थित आहे, पण प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आतापर्यंत काहीतरी आशा अपेक्षा दिसत होत्या। पण आज ह्या 2 दिवसामध्ये अधिवेशन संपल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक निरागसपणा आलेला आहे। हे सरकार गेंड्याच्या कातडीचं प्रत्येक शेतकऱ्याला आज वाटू लागलेलं आहे आणि लोक म्हणतात की सरकार हे मायबाप सरकार असतं, पण मायबाप सरकार हे काही आम्हाला याच्यातून यांच्या कृतीमधून आतापर्यंत काही दिसत नाही। तर यांना आपल्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये किंवा ज्या काही निवडणुका असतील त्याच्यामध्ये सर्व जाती धर्मातील शेतकऱ्यांनी यांना धडा शिकवण्याची गरज आहे। तोपर्यंत यांचा माज हा उतरणार नाही आणि सरकारला मी अजूनही आवाहन करू इच्छितो की आमची जी कळकळ आहे, तळमळ आहे, कारण की हे आमच्या बापजाद्याची जमीन आहे। ही काही आम्ही सहजासहजी म्हणजे विकत घेतलेली जमीन नाही। ही आमच्या वडीलपार्जित जमीन असल्यामुळं ही आमची रोजीरोटी आहे आणि आमची रोजीरोटी जर तुम्ही सहज हिसकावून घेत असन तर ते आम्ही होऊ देणार नाही। आणि हे आंदोलन येणाऱ्या काळातही राठी साहेबांच्या नेतृत्वात आम्ही शेवटच्या थेंबापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत आमच्या जीवामध्ये श्वास आहे तोपर्यंत आम्ही लढू। आणि आम्ही एक तर आमची इथून विजय यात्रा निघल, नाही तर मग आमची मरण यात्रा निघल, दोन्हीपैकी एक होईल। तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, एवढा मी सरकारला सांगू इच्छितो।